25 वर्ष विरोधी पक्षात होतो. सत्ताधारी पक्षात का आलो? का? तर चांगलं खातं मिळेल म्हणून. मग? पण मिळालं काय? दुष्काळ खातं. खायला निदान सुकाळ खातं तरी द्यायचं. सुकाळ खातं? अहो म्हणजे महसूल खातं, नगर विकास खातं, हे खातं ते खातं, ज्या खात्यात खाता येतं ते खातं. अहो काही आमदारांचं बरं असतं बघा. अहो रसिकतेच्या नावाखाली जाऊन बसत्यात तमाशाला. तसं आपलं गुणवंतराव. आम्ही आपलं बसलोय दुष्काळी दौरे करत. बरं ते जाऊ दे. आपला दौरा कुठल्या कुठल्या भागात आहे? हे म्हणजे बघा आपलं वनवासवाडी, ओसाडवाडी, खरकटवाडी. म्हणजे तुमच्या सासूरवाडीला आहे म्हणा की. अहो काय सेक्रेटरी, तुम्हाला काही लाज लज्जा आहे का? अहो दुष्काळाचा दौरा चांगला थंड हवेच्या ठिकाणी काढायचा. माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा, हे खळा ते खळा. सॉरी सर, काय झालं? पुढल्या दुष्काळात ही चूक दुरुस्त होईल. लक्षात ठेवा. आणि आमच्या वाहनाची तयारी झाली का? येस सर. आणि हे काय घेऊन फिरताय बरोबर बोलतो? सर, हा आपल्या गाडीचा ड्रायव्हर आहे. हा गाडीचा ड्रायव्हर. अरे आमची एसी कॉन्टेसा, आतमध्ये फ्रीज, सगळ्या सुखसोयी, आणि तीच चालवायला हा रिक्षाचा ड्रायव्हर घेऊन कुठे फिरताय? साहेब, काय हा माझा मेवणा आहे. तुमचा मेहुणा आहे? हा. म्हणजे बायकोचा भाऊ. हा लय नाजूक काम असतंय. बरोबर घ्या, बरोबर घ्या. आपल्या मेहुण्याला, आपल्या भाच्याला, आपल्या पुतण्याला, आपल्या चिरंजीवाला पहिलं काम मिळालं पाहिजे. मग बाकीच्यांचं बघू. हे गाडी स्टार्ट कर. स्टेरिंगच्या खालीच जातोय. हे एसी ऑन कर, एसी. प्रवास हा कसा अगदी लोणावळ्याला असल्यासारखं वाटतंय. वा हा हा हा. काय झालं बॉम्बलायला? ओ साहेब, काय? आपल्या गाडीचा लाल दिवा फुटला. लाल दिवा फुटला? मला वाटलंच होतं. तुम्ही कसं अहो ओळखलं? नक्कीच विरोधी पक्षाचं काम. पण तुम्ही कसं ओळखलं? अहो गेली 25 वर्ष मी विरोधी पक्षात होतो का नाही, तेव्हा मीच लाल दिवा फोडायचो. अहो लाल दिवा फोडण्यापलीकडे दुसरा विरोध केलाच नाही आम्ही.